बसलेले त्यांचे ज्ञानेश्वर मोरे, बारा तालुक्याचे अध्यक्ष, इकडं निळकंठराव शिंदे, आमचा सोशल मीडिया प्रमुख शुभम देवकर, आणि महत्वाचं आज ह्या गावात ज्यांनी बोलवलं आणि रोपल्याचे सरपंच झोपलं काय ऐकलं का तात्या लोंढे मात्र, आणि आज या गावामध्ये ज्यांनी बोलवलं धनंजय भोसले, त्याला आज शेतकरी संघटना किमान आमच्या सरकारला बोलवायचं म्हणजे त्या बोलवण्याला वागच काढून लागतं बघा. हे आमचं काम सगळ्यांना माहिती, आजच्या देशाला महाराष्ट्राला आम्ही सांगायचं काम करतो. खरं आज मी आता तुम्हाला थोडस सत्कार होत असताना सुद्धा तुम्हाला मी सांगितलं की उसाला भाव आज 7,500 रुपये कसा मिळतो, या सूत्रानुसार मिळतो. दुसरी बाजू सरकारने जे उत्पादन खर्च कळवलेला आहे, राहुरी कृषी विद्यापीठ उसाचा उत्पादन खर्च काढते आणि भारत सरकारला पाठवतो. राहुरी कृषी विद्यापीठाने उत्पादन खर्च कळवलेला आहे आजचा 1 टनाचा 4,120 रुपये. आता तुम्ही म्हणता 4,120 सरकार काढतंय आणि तुम्ही 7,500 कसं मागताय, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय काय चुका केल्या ते आम्ही शोधल्या. ऊस रानातनं कारखान्यापर्यंत आणत जात नाही, त्याच्यासाठी 7,000 रुपये कापतात आपले कशामध्ये, हार्वेस्टिंग मध्ये. तोडणी आणि ट्रान्सपोर्टिंग किती कापतात, 1,000 रुपये. तिथे धान्य किती, फक्त एका क्विंटलला 27 रुपये, म्हणजे टनाला 270 रुपये. बाकीचे 700 रुपये कुठून गेले, तर आपल्या साखरेतले गेले, रिपारीतले गेले. हे केलं पाहिजे का नाही, पण 770 रुपये आम्ही करतो, त्याच्यात नुकसानता घेऊन जा कारखान्यात, त्याच्यापेक्षा रुपये 71 लागली. दुसरी गोष्ट काय केलं, ऊसाचा उत्पादन खर्च काढताना 2.5 एकरला 3 एकरला फक्त 9,000 रुपयाचा. आता 9,000 रुपये पुरते का, ते सांगतात रोप लावा, लय दाट लावू नका, एकरात फक्त 5,000 लावा. 2.5 एकरात 12,500 लागतात. 2.5 रुपयाला रोप आणायचं, 12,500 रुपये स्कीम झालं, 12,36,000 रुपये झाले का नाही. म्हणजे रोप लागतंय 30,000चं, दरलय 9,000चं, 21,000 कुठून घालायचं. बरं मनुष्य श्रम जे धावता तुम्ही ते कुठून धरलं, तिथे लागतात एकराला गडी लावायला सांगते 7,000 6,000, 2.5 एकर स्कीम झालं 15,000, आणि तुम्ही आज समजून करता 75,000, आणि एकराला खूप पाहिजे म्हणून तिथे 1,000 रुपये देते मुक्त. त्यांनी मी मार्ग तोंड ठेवून जाते, एका पाण्याला परत मारावं लागतंय दुसरे औषध. म्हणजे अशा पद्धतीने ही शेती केल्यामुळं आज तोट्याचे आहे. उसाचा भाव आज 7,500 कमीत कमी मिळायला पाहिजे. माझ्याकडे 10 तक्ता तुम्हाला मी दिलेला आहे. या पुस्तकात 2010 पर्यंत दुप्पट होत गेले. का नाही झाले, तर इथं राजू शेट्टी खासदार होऊन गेले आणि या देशाचे कृषी मंत्री शरद पवार झाले 2009 साली. या दोघांनी मिळून केला हा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये एसएमपी होता, एसएमपी गेला, एसएमपी मध्ये 15 दिवसात पैसे दिले नाही, तर नवीनच्या पोलीस स्टेशनला तुम्हाला फिर्याद देण्याचा अधिकार होता. एफआयआर होती, चेअरमन हात होता. एका चेअरमननी आत्महत्या केली. कुठल्या, त्या गंगापूरमध्ये अशोक काहीतरी नाव आहे, माझ्याकडे सगळं आहे. त्यांनी औरंगाबादला लॉजर फाशी घेतलेलं आहे. हे असे पैसे देता येत नाही म्हणलं, जे रुपये म्हणलं फाशी घेतलेले आहे. आणि मग आता कोल्हापूर जिल्ह्यातले पैसे लय बुडले, लोक ऊस लावाय कटाळले. तुमचा 22-23चा आकडा काल पेपर लागता,
22-23 ला सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचे क्रशिंग झाले 230 लाख टन. 22-23 ला 23-24 त्यांनी सोडून दिलं. काल परत 24-25 झालं. 24-25 ला फक्त 104 लाख टन ऊस गाळप झाला सोलापूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे 230 कुठं आणि 104 कुठं. तर ऊसाकडला शेतकरी केळीकडे वळाला, डाळीकडे वळाला, फळाकडे वळाला, फुलाकडे वळाला. पीक बदलणं हा पर्याय नाही. आपण पिकं बदलून काय झालं तर याची परिस्थिती एवढी खराब झाली. तुम्हाला माहिती नाही, मी सोलापूर जिल्ह्यात बोलतोय. आमच्या जिल्ह्यात ऊस वाल्याला सुद्धा पाहुणा पोरगी द्यायला. तुमच्याकडे काय करण्या पोरांनी जर पोरांना जर लग्न करायचे असतील तर आमचं ऐकावं लागेल. आणि ज्या दिवशी ऊसाचा भाव त्या दिवशी बघू पाहुणा कसा नाही पोरगी घेऊन गेली. इथं तुम्हाला ज्या पद्धतीने मी ऊसाचा भाव सांगितला, माझ्याकडे सोन्याचा तक्ता आहे. 64 साली सोन्याचा भाव 63 रुपये होता आणि ऊसाचा भाव 73 रुपये तुम्हाला दिलेल्या कागदात बघा. म्हणजे एक तोळा घेऊन 64 साली 10 रुपये शिल्लक राहत होते माझ्या बापाकडं. 5 फुटी जर गाडीत 80 पर्यंत घ्यावाची गाडी टाकली गेली, एक तोळा सोनं करून येत होत. 80 पर्यंत काय म्हणत होती, उत्तम शेती, मध्यम व्यापार, नोकरी कनिष्ठ, पगारवाल्याला पोरगी देत नव्हता. माझा सासरा म्हणला एक कळची महिना अखेर असती, पगारवाल्याला पोरगी द्यायची नाही, माझी बायको पुण्याची आहे. 82 लग्न झालं माझं. आता बघू बरं पुण्याची बायको इथे काय गावात. पण काय विचार करणार आहे का नाही या कागदांचं जरा. हे कशामुळे झालं तर ज्या पद्धतीने तुम्ही 91, 92, 95 ला जसे खुली अर्थव्यवस्था व्हायला लागली, जागतिकीकरण सुरू झालं, आपण निर्यातच बंद करत राहिलो आणि बाहेर आयात करत राहिलो. अगदी 5-5 वर्षाचे डाळीचे करार करत राहिलो आपण. कारण त्यात कमिशन मिळत गेलं राज्यकर्त्यांना. कशामध्ये, आयातीमध्ये, निर्यातीमध्ये काय मिळत नाही. म्हणून कांद्यावर निर्यात बंद आहे, पावडरवर नाहीये, मसाल्यावर नाहीये. काल अगदी 50% डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांनी आपल्याला 50% काय लावलं होता, ट्रम्प लावला होता. म्हणजे निर्यात वृत्ती येणाऱ्या मालावर त्यांनी आपल्याला कस्टम ड्युटी लावली होती 50%. तिथं महाग व्हायला लागला. त्यांनी काय आठवड्यात ते सगळं काढून टाकलं. तिथली लोक व्हायला लागली, महागाई व्हायला लागली, ते काढून टाकलं. पण त्यात काय काय काढलं तर कांद्यावर मसाल्याची काढली, चहा पावडरची काढली, कॉफीवरली काढली, म्हणजे सगळ्या प्रोसेसिंग मालावरली काढली. कच्च्या मालाला आजही निर्यात बंदी आहे. म्हणजे तुम्ही गव्हावर निर्यात बंदी घालता. बिस्किटचा पुन्हा 200 ग्रॅमचा अमेरिकेमध्ये 683 रुपयाला. काय झालं, रेकॉर्डिंग चाललेलं आहे, ऑनलाईन लाईव्ह आहे, राज्य करतो गाड आहे. त्याच्यामुळे आपला रुपया पडत चाललेला आहे, जिकडे डॉलर तगडा होत चाललेला आहे. आणि आपल्या देशाची अर्थमंत्री सीतारामन काय म्हणते माहिती का, रुपया पडला नाही, डॉलर तगडा झाला. काय पेरले नाही तिथे, रुपया पडला नाही म्हणते, डॉलर तगडा झाला. आज तू भारताचे राष्ट्र म्हणजे अर्थमंत्री आहे का अमेरिकेचे राष्ट्रपती आहे, अर्थमंत्री आहे, एवढं सुद्धा आपल्याला कळायला साधं. आमची सीताराम बराबरची मिटिंग झाली, तिला 2 वेळेस पत्र दिलेले आम्ही, तुम्ही जी आम्हाला भीत योजना देता वर्षाला 6,000 रुपये आणि त्याचं नाव काय, शेतकरी सन्मान योजना, आणि रोज 18 रुपये येतात. किती येतात, आपण पूर्ण आहे 2 लाख का नाही, कोणत्याच का द्या. आणि आराम करायला दिला वर्षाला 6,000. लूट केवढ्याची, कांदा अमेरिकेत 400 रुपये किलो, इकडे जर कुवेतला गेला तर 1100 रुपये किलो. कुवेत
मधला दिनार जर भारतात आला त्याला 280 रुपये मिळतात. अमेरिकेचा जर डॉलर आला तर त्याला फक्त 90 रुपये मिळतात. म्हणजे या करन्सीमध्ये तुलना केली पाहिजे आपल्या देशाची. आपण जागतिकीकरणामध्ये तुम्हाला खुली अर्थव्यवस्था चांगली का भीतीची सांगितली कोणी गावात येऊन? काही लोक येतात नाही शेतकऱ्यांना वाटलं जागतिकीकरणामुळे झालं. शरद जोशींनी जागतिकीकरण स्वीकारलं, खुल्या अर्थव्यवस्था स्वीकारली आणि म्हणून शेतकऱ्याचं नुकसान झालं. माझं त्या हरामखोरांना सांगणं आहे, परदेशातले तंत्रज्ञान तुम्हाला माहिती आहे का काय होते? जे जीएमचं बियाणं आहे, जीएमचं बियाणं तिकडे जर एक बॅग सोयाबीनची पेरली तर त्याला 30 क्विंटल होत आहे. पानाला जर आळी लागली तर ती मरून जाती, औषध मारावं लागत नाही. शेंगाला आळी लागली ती मरून जाती, औषध मारावं लागत नाही. आम्हाला जीएम का वापरून देत नाही माहिती? कारण इथल्या औषधाच्या कंपन्यांना टाळे लागतात आणि औषधाच्या कंपन्यांना टाळे लागले तर राजकीय पक्षांना फंडिंग कोण देणार? कसं आहे गणित? राजकीय पक्षांना यांच्या जर औषधाच्या कंपनीला टाळा लागला तर हे फंड देतील. मग यांनी दुसऱ्या संघटनेला मागा घातल्या ती जीएम येऊन गेले ना बरं का इकडे. जीएम लय खराब आहे. जीएम काय खराब आहे? राज्यकर्ते सुद्धा सांगतात त्याचं झाडाचं पर्यावरण होईल, त्याचं तेल खाल्ल्यावर माणसं मरतात, तेल खाल्ल्यावर जनावरे मरतात. अरे 2021 साली 12,000 रुपये सोयाबीन विकले. कुणी विकलं नाही तर 21 साली 12,000 रुपये सोयाबीन जायचं. सगळी पोल्ट्री बाबी कुठे बसली? दिल्लीला जाऊन. कशा करतात? म्हणजे पोल्ट्रीचं खाद्य फार महाग व्हायला लागले, आम्हाला सोयाबीनची गरज आहे. बाहेरून सोयाबीन मागवलं, 12 लाख टन सोयाबीन आलं, ते सगळं जीएमचं आलं. जीएमचं सोयाबीन इथल्या माणसांनी तेल बी खाल्लं, इथल्या माणसांनी कोंबड्यांनी बी त्या पेंड खाल्ली. मग पेंड खाल्ल्यावर कोंबड्याही गेल्या नाहीत, ते कोंबड्याही माणसांनी खाल्ल्या, माणसंही गेली नाही. मग जीएमचा अपायकारक कुठं आहे बाबा? काय म्हणजे आम्हाला भीती घालायची फक्त जागतिकीकरण असं. अरे जगाच्या बाजारामध्ये काय काय चीन जरा बघा, टीव्हीवर चॅनलवर दिसतंय. भीक मागणारे चीन एका दिवशी पार हत्तीपासून उंटापर्यंत सगळे कापून खाणारा आज त्यांची सगळे निर्यात होते अमेरिकेत जाऊन. म्हणजे एवढं त्यांनी सगळं जीएम वापरलं, अधिक उत्पादन मिळालं. औषध मारायची भानगड नाही जीएमला. जीएमला औषध मारायची गरज नाही. मक्याला पूर्वी पंप लागत होता का? आता मकाच्या बिया सुद्धा यांनी जणूक सोडलाय की जणू करून 2-4 पानावर फुटली की लागलीच लष्करी आली त्याला. औषध का ह्यांचं औषध खपलं पाहिजे ना. म्हणजे साधं मकाचं बी निकृष्ट आम्हाला पाठवता औषध खपायसाठी. आणि हरामखोरा हो, जगाच्या स्पर्धेमध्ये सांगता आम्हाला ऑलिम्पिक आणणार आणि भारत महासत्ता होणार. भीक मागून होतो, व्यापार करून महासत्ता होतो. आपण निर्यातच काही करत नाही, त्याच्यामुळे आपला रुपया परत चाललाय. अगदी मनमोहन सिंग गेले 2014ला डॉलर होता 55 रुपये. मोदीचं भाषण काढून बघा, ते म्हणायचं हे अर्थतज्ञ याला काय अक्कल आहे का? चीन का रुपया गिरता नहीं, नेपाल का गिरता नहीं, अमेरिकी का गिरता नहीं, किसी की करेंसी गिरती नहीं, भारत की करेंसी क्यों गिरती है? तो ये पंतप्रधान अच्छे ने मेरे हाथ में दे दो, मैं कैसा अर्थव्यवस्था सुधारता है देख लो. 55 रुपये डॉलर होता याच्याकडे 2014, 25 किती वर्ष झाले? 14, 12, 13 वर्ष झाले. अरे तो आता 90 गाठून फिरला लागला. म्हणजे हे राज्यकर्त्याला कळत नसेल उद्या 100 रुपये होणार आहे. जसा रुपया पडणार तसं आपल्याला महाग लागणार. पेट्रोल डिझेल बाहेरनं येतं, कच्चं तेल कूड त्याचं इथं रिफायनरीमध्ये प्रक्रिया होती. पहिलं पेट्रोल निघतं, डिझेल निघतं, राखेल निघतं, डांबर निघतं आणि मग त्या कच्च्या ते कूडचं आपण तेल वापरतो. बॅरेलचं भाव तिकडे उतरलं
आणि इकडे तेलाचे भाव चढले, कारण टॅक्स तेवढा लावला यांनी. कारण याला विमान भीक मागितली म्हणतो 35 वर्षे आणि स्वतः विमान कशाला घालताय पाहिजे. सूट तेवढं घालताय, गोगम तेवढं वापरताय, असलं भीक मागे पंतप्रधान आणि इकडे जनता रोज फाशी घेते. जर कारभारी तुपात असेल तर जनता उपाशी राहील का, ठेवून चालेल का, मग कसलं कारभारी. तर बाबा हो, हे सगळं गणित या राज्यकर्त्यांच्यामुळे बिघडलेलं आहे. साखरेचे भाव अमेरिकेत आज किती आहेत? $7 1 किलो साखर आहे. डॉलर ज्या दिवशी 7 तिथे साखर बघितली $7 1 किलो, त्या दिवशी डॉलरचा भाव होता ₹85.52. आपल्या रुपयात जर कन्वर्ट केलं तर ₹600 साखर होती. किती किलोला? 600. आणि इकडे जर गेली तर अजून म्हणायचं 1200. कुठं? कुवेत मध्ये. कारण तिथला दिनार आहे, यांचा डॉलर आहे. ज्या देशाची करन्सी तगडी आहे तिथे जर तुम्ही व्यापार केला, तिकडनं जर डॉलर इकडे खेटून आणला तर तुमचा रुपया तगडा होणार आहे, तुमची आर्थिक महासत्ता होणार आहे. याच्यासाठी ऊसाचे भाव किती मिळायला पाहिजे? तर आता तुम्हाला मी सांगितलं कमीत कमी ₹7,500 आणि जास्तीत जास्त ₹10,000. ₹10,000 विकायचे असेल तर काय करावं लागेल? ₹100 किलो साखर विकावं लागेल. कोण गरीबाला परवडेल नाही त्याला आपण फुकट देऊ? जो गरीब आहे गावातला तुम्हाला राहणार त्याला आपण फुकट साखर देऊ. कारण ती 110 पेट्रोल जायचंय, थोडं गाळून येते. गरीब हातच्यावर गाडी घेतय आणि 110 पेट्रोल जाळून येत आहे आणि त्याला ₹100 पेट्रोल काय साखर खायला काय अडचण. बरं काय तुम्ही 2 भाकरी नाही करायच्या, रोज पावशेर लागेल, एखादा पाहुणा लावणार, एखादी पावशेर वाढेल, त्याच्यापेक्षा काय जास्त. पण हे लाड कुणाची चालत माहिती का? हे म्हणतात गरीबाला साखर महाग लागेल. सगळ्या गरीबाला तुमच्या माझ्या टाटा अंबानीच्या पोरा सकाट साखर लागते फक्त 18 ते 20%. उत्पन्नाच्या 17% आम्ही 20 धरतो सरळ हिसाबाला. 80% साखर कोण वापरतं? गोळ्या, बिस्किट, शीतपेय, मेडिकल. पूर्वी मेडिकल मध्ये जर एखाद्या पोराला ताप खोकला आला तर आई बाप दोघं, एक जणांनी पोर दाबून धरायचं, एक जणांनी त्याचं नाक दाबून औषध पाजायचं. ही परिस्थिती आपण केलेली आहे. आता जर त्या पोराला खोकल्याचं औषध आणलं तर दडवून लांब ठेवावं लागतं, हाताला नाही येणार असं, नाही त्याची गपचूप येते, वाढ लागते. हा, अरे डोळ्यासमोरची उदाहरण ना, हे तर कधी सांगणार आहे का नाही आपण? त्या मेडिकल व्यवसायामध्ये पूर्वी जर एखादा माणूस आजारी पडला, 2 दिवस पडू द्या, सर्दी होऊ द्या, 2 दिवस जर गोळ्या खाल्ल्या तर त्याचं तोंड कडू कडू होत होतं. आज तो 12 महिने गोळ्या खातोय, तोंड कडू होतंय का? कारण साखर गोळी कोटेड केली आता. म्हणजे एवढं मेडिकल व्यवसाय साखर. शीतपेयाच्या बाटल्या हे बघायला मिळत नव्हती, आता 5-5 लिटरच्या बाटल्या झाल्या आणि सगळे एक्सपोर्ट होत्या. कंटेनर कशाचे चालले रस्त्यानं? कच्च्या मालाचे कंटेनर चालले नाहीत, पक्क्या मालाचे फक्त चालले. कांदा बंद, बटाटा जेवण असं काय ते डॉक्टर मध्ये खाऊ नका, वापरून चला. आणि जी बटाटा त्याला विराट बंदीत घातलाय आणि त्याचे वेफरचे पाकिट नुसत्या आत हवा भरली, फोडले की आवाज वाजतो त्यातनं. आणि ह्या देशात नाही, प्रत्येक देशात चालले कंटेनर भरून बटाट्याचे वेफरचे. म्हणजे बटाटावाला मारला, कांद्याचा मसाला चालला, पावडर चालले, कांदा बंद, साखर म्हणजे निर्यात बंदी. आता 15 लाख टन साखरेला निर्यात खुली केली. मी खाली पोस्ट टाकली, ही साखर कुठल्या कुठल्या देशात जाणार आहे तेवढी सांगा, म्हणजे मी तिचा हिसाब इतर करतो. शेतकऱ्याची लूट. आता यांनी सांगितलं की अमकेच कारखाने, तमकेच कारखाने, हे अवलाद इंग्रजाची बुडलेली आहे. इंग्रज इतारता ईस्ट इंडिया कंपनी घेऊन ते काय करत होता? इथला कच्चा माल गोळा करणे, परदेशात प्रोसेस करणे, परदेशातनं इकडं आणून विकणे, जगभर व्यापार करणे, हे इंग्रज करत होता. या अवलादींनी काय केलं? इथं प्रोसेसिंग करणे आणि जगभर विकणे, ही माती आपली झाली.
इंग्रज जरा पैसे चांगले देत होता, जुनी माणसं काठीला सोनं लावून फिरत होते. आज आमच्या घरात बेंटेक्स शिवाय काही उरलं नाही बरं का. नाही खरंच तुम्ही माझ्या घरी या, म्हणजे आईची आजीची वजरटीक आम्ही पाणी हलवली, लिफ्ट करायचं, पाईपलाईन करायची, कमी पडली. आई तुला ऊस गेल्यावर देतो. आई म्हणली पोरं चांगली शेती करतात, बागायत करायला निघाल्यात, ही वजरटिका घेऊन जा 3-3 तोळ्याच्या. आता कसं काय रिटर्न नाही ना, शिल्लकच राहिलं तर करायचं काय. आज करू उद्या करू म्हणता म्हणता गेलं 1.25 लाखाचं. आता तर कार्यक्रमच आपला आपलं बाजारात जायचं. म्हणजे ही व्यवस्था राज्यकर्त्यांनी केलेली आहे. मग याच्यावर काय करायचं, उपाय तर काय केलं पाहिजे. याच्यावर उपाय दिलेला आपल्याला शरद जोशींनी कधीच, की हे सरकार जर आम्हाला कायद्यानं वागवत नसेल, घटनेप्रमाणे आम्हाला इथं वागवून देत नसेल, तर आम्ही सुद्धा या सरकारला सहकार्य करणार नाही. साक्षात पुकारला, कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे. 1 रुपया गावातनं भरायचा नाही, विद्युत बिल भरायचं नाही, कर्ज भरायचं नाही. तुम्ही आमच्याकडे येऊन बघा, 9-9 लाखाचं ट्रॅक्टर बाळग उभा आहे. 2008 साली घेतल्या, 35 ट्रॅक्टर गावात आणून दिलं, 1 रुपया भरलेला नाही. घरापाशी बोर्ड लावलाय, कोर्टाच्या आदेशाशिवाय गावात वसुली अधिकाऱ्यांनी यायचं नाही. फायनान्सच्या गाड्या सुद्धा असे कुणी वळून येत नाही, त्याला सुद्धा कायदेशीर आपल्याकडे आधार आहे. कारण तुमची साहेब गाडी ज्या दिवशी तुम्ही घेतली 100% कर्ज घ्या, पण ज्या दिवशी आर्टिकल पासिंग होती त्या दिवशी मालक कोण होता, तुम्ही होता. मग तुमच्या गाडीवर तुम्ही हात लावायला लागला तर काहीच नाही हातात सापडलं. 2 दगड तर गावठ्याला हातात, तुम्हाला त्याला सांगायचं तू गाडी बसला लांब हो, नाहीतर हे 2 दगड मोजून डोक्यात बसत्याल का कुठं बसत्याल सांगता येणार नाही. आणि तू निवला तरी निर्दोष सोडायचं काम आमच्याकडे लागलं. कारण राज्यघटनेने मालमत्तेचा अधिकार मालकाला दिलेला आहे. आणि तुमची वस्तू जर कोणी जबरदस्तीने चोरून घेत असेल तर तुम्हाला तो हाणण्याचा अधिकार दिलेला आहे का नाही. का घेऊन जायचं, तो म्हणतो आत्ता थाकला असेल, ते म्हणलं पळून गेला 91,000 कोटी घेऊन, ते घेऊन या आधी. कितीतरी गेलं पळून, निरव मुंडी गेलाय, यांना आला. बरं आपण समजा आता शिवाजीनाथ केले एखादी खोड केली आणि मी समजा फरार झालो, कायद्यात काय तर तू देणार का, त्याची मालमत्ता सगळे तास लावले. काय करलं, जी शिवाजीनाथ किल्ल्याच्या नावा मालमत्ता आहे ना ती सगळी ताब्यात घेणे, कुणाच्या, सरकारच्या, आणि मग ती वसुली करून देणे. म्हणजे नीरव मोदी म्हणाला, मल्ल्या पळाला, यांच्या कुठं मालमत्ता आहेत, हे का जप्त होत नाहीत, हे विकून का पैसे वसूल होत नाहीत. आमच्याकडे निघाल्यावर जप्तीला आमच्या व्हिडिओ मध्ये जरा माझ्या व्हिडिओवर आमचे आधी जप्ती म्हणलं की आम्ही तिथं 10 वाजता जाऊन बसतो खांद्या वासात टाकून, आणि तिथं पोलिसांना कळतं लगेच, संघटना आली, पोलीस तहसीलदारांना ह्यांना सांगते जाऊन कळत नाही, तिथं कायदा सुव्यवस्थेचा पार बिघडणार आहे. मी काय सांगितलेलं पोरांना, हाणलं थोडं हाणलं तरी जामीन लागणार आहे, पोलीस हाणलं तरी जामीन लागणार आहे. ब्रेकिंग न्यूज करायची, ब्रेकिंग न्यूज आल्याने गाडीवर चाका उडी करायची पट्टी आणि मग पेटवायची, आणि मग ह्यांना पळायला जागा नाही आली की रानाने हाणायची. कुठं हाणायची, रान आणि पिटू पिटू. ती म्हणते रानाने नाही मारी, पण जायलाच नको तिकडे. तर पोलीस म्हणजे कशाला बाबा त्याच्या नादी लागतात, ते काय सांगतोय, तुम्ही वसुली अधिकारी आहे का, पोलीस काय वसुली अधिकारी आहे का, आहे तर ते ह्याच्यातला एक नफा पकडून, कुठल्या शेतीमालात नफा आहे ते काढा आणि द्या आणि मग जा. तुमच्याकडे फिरतात ते आमच्याकडे फिरतात, त्याचा हिसाब हो द्या. आता तुम्हाला मगाशी मक्काचं सांगितलं, मला वाटतं थोडंच एक कागद दिलेला आहे मक्काचा, सगळ्या मालाचे शेतीमालाचे भाव आहेत. मक्याचे 2939 रुपये राहुरी कृषी विद्यापीठाच्या उत्पादन खर्च खात्याने काढलेला आहे. मग आता 3000वर डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी बाहेर आल्या 2006ला, मग 3000ला 50% नफा, 4500 रुपये तरी किमान बाकीची द्या. किती मागितले, आणि रास्त उत्पादन खर्च काढला तर ती जाणार आहे 9000.
पण हे काढताना चुकीचं काढतात. नांगरट कमी धरणे, मजुरी कमी धरणे, बी कमी धरणे, औषधं कमी धरणे, असं काही धरायचं नाही आणि कमी उत्पादन काढायचं आणि शेतकरी लुटायचा. आणि या मक्याच्या कॅटल फीड मोठमोठे कारखाने, गाईचं सुग्रास, कोंबड्याचं सुग्रास हे करणाऱ्या इंग्रज गेले. आता इंग्रज नाही, उरलेले औलादी फॅक्टरी टाकल्यात. यांना कच्चा माल लागतो आणि मक्यामध्ये सोयाबीन सुद्धा मिक्स घालावं लागतं. तेव्हा कोंबडीचं आणि गाईचं सुग्रास होतं. म्हणजे अशासाठी शेतीमाल लुटीत खायचा. कापसापासून कापड तयार होतं, कापसावर निर्यात बंदी आहे, कापडावर नाही. आपली घटना कशी, अन्न वस्त्र निवारा. मग कापडावर निर्यात बंदी पाहिजे होती का कापसा पाहिजे होती का? कापूस काय गरीब खातो चाट बुडून का दळून खातो रात्री करून? म्हणजे कापूस जीवन आवश्यक, कापड जीवन आवश्यक नाही. मग ऊस बी जीवन आवश्यक मध्ये पाहिजे होता, साखर नको जीवन आवश्यक. फर्स्ट प्रॉडक्ट काय आहे आमचं? ऊस आणि साखर, कापूस. मग कापूस जर जीवन आवश्यक आहे तर ऊस जीवन आवश्यक पाहिजे. मग त्याची पुढे साखर जीवन आवश्यक केली. म्हणजे आपल्यावर आर्थिक बलात्कार आहे, आर्थिक बलात्कार. या भाषेत तुम्हाला मी सांगतो, पेटून उठा, तरच आपण राहणार आहे, नाहीतर बापदादाची जमीन पुन्हा जाणार आहे आणि आपण वेट बिगार होणार आहे. यांच्याकडं ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियात परीक्षा, तिकडं आफ्रिकेमध्ये जी परिस्थिती आहे ती आपल्याकडे ओढवू नये. म्हणून सगळ्यांनी जागे व्हा, राजकारण सुनीत घाला, पण संघटित म्हणून एकवट या. एवढं बोलतो, इथे थांबतो. जय जवान, जय किसान, जय बळीराजा.